तालुका कुठला इथं हे? बैलवंगल तालुक्यात इथं नाही. वगरती गाव. कुणाला तुम्हाला कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं आणि तुम्ही मला फोन केला. तुम्हाला मराठी चांगला येत आहे. ग्रामीण भागातलं वातावरण बघू शकता. वगरती हे गाव आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि इथं ह्या अगोदर आम्ही साप पकडले. जवळपास 30-35 किलोमीटर अंतर होतं आहे. पण साप खेड्यातले मी ह्या आठवड्यात 2-3 ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. कशा प्रकारे आपल्या जवळ येऊन ते थांबतात. आणि एवढा साप जरी दिसला तुम्हाला तरी सापाला ओळखता यायला पाहिजे. लक्षात घ्या. सारखं लोक म्हणजे नेहमी हा प्रश्न विचारतात की सापांना ओळखायचं कसं. तुम्ही नेहमी साप बघत राहिल्याशिवाय सापांना ओळखता येत नाही. लक्षात घ्या. ते एका दिवसात हा ओळखण्याचा प्रकार नाही आहे. तो पण तुम्ही इंटरेस्ट असेल सापाबद्दल जाणून घेण्याचा तर त्याच्याबद्दल नक्की तुम्ही जाणून घेऊ शकता. कशा प्रकारे जागा नसल्यामुळे तो आत बाहेर करण्याचा प्रयत्न करतो. इकडे त्याची शिपूट दिसते आणि हा नाग आहे. लक्षात घ्या. मोठे मोठे साप खेड्यात राहत असतात आपल्या आजूबाजूला आणि लोकांमध्ये ते राहत असतात. अजून त्याला भनकी लागलेली नाही. लक्षात घ्या. मी जवळ एवढ्या थांबलोय. आता तो मला बघून दचकेल घाबरेल थोडं. वा केवढा सुंदर साप आहे. थोडासा रंगामध्ये फरक कमी असू शकतो सापामध्ये. पण हे उंदीर खाण्यासाठी आपल्याजवळ येत असतात. मग अगदी मी 4-5 इंच दुरीवरती माझा मोबाईल आहे. लक्षात घ्या. सेल्फी स्टिकचा वापर न करता मी हा मोबाईलवरून त्याला शूटिंग करतोय. आणि असं त्याला अलगत मी पकडलं. पण इथं बेडूक वगैरे आहेत. आणि अशा प्रकारे म्हणजे किती साधा सोपा वाटत असेल तुम्हाला पण अनुभवावरनं मी साप पकडत असतो. तुम्ही जाऊन पकडा असं म्हणत नाही. लक्षात घ्या. पण हे दाखवण्याचा प्रयत्न सगळा जो आहे ती तुम्ही उगीच घाबरू नका. असं लोक आयुष्य काढत असतात सापाजवळनं. भला मोठा हा नाग जवळपास 6 फूट लांब असेल तसा हा शरीरानं बलदंड नाही आहे. लक्षात घ्या. पण तुम्ही बघू शकता माझ्या हाईटवर जवळपास हा साप आहे आणि हा नाग आहे. लक्षात घ्या. खरं तर आत त्याला जायला जागा नव्हती म्हणून हा सापडला आणि भर गल्ली सापडला. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही समजू शकता की हे आपल्याजवळ आयुष्य करतात. फक्त आम्ही साप बघितल्यानंतर सगळेच घाबरतात. इथेही लोक घाबरत होते. मला हे काढताना कोणी मदत केली नाही घाबरल्यामुळे. पण हे साप आपल्याजवळ आयुष्य काढतात ही तितकंच खरं आहे. फनाने जरी नाही काढता आला तरी सापांना ओळखता यायला पाहिजेत आणि सापांच्या स्वभावावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या. आणि हा मात्र नाग आहे साधारण 5 वर्ष वयाचा. धन्यवाद.